सो हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठलंही जेवण करणार नाही आहे किंवा कुठे फिरायला जाणार नाही आहे. तर मी हा जो व्हिडिओ आज करते आहे त्याचं कारण असं की आज मी बघितलं माझे 603 सबस्क्रायबर्स फायनली झालेले आहेत. 600 क्रॉस आपण झालेले आहोत आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला बरेच लोक प्रश्न विचारतात की इंस्टाग्रामवरती वगैरे. एक व्हिडिओ मी टाकला होता माझ्या आणि माझ्या बहिणीचा. तो व्हिडिओ मिलियनमध्ये गेला आणि तो आता 2.8 मिलियन क्रॉस झालेला आहे. तर मला खूप सारे DMs असे आले की तू नक्की करतेस काय आणि कमर्शियल आर्ट म्हणजे काय असतं. तर मला सुद्धा माहिती आहे की या फील्डबद्दल कोणाला जास्त माहिती नाही आहे तसं बघितलं तर. तर मी शॉर्टमध्ये सांगेन की कमर्शियल आर्ट, मी सुद्धा कमर्शियल आर्ट केलं आहे आणि मी कमर्शियल आर्टचा डिप्लोमा केला आहे 4 वर्षाचा फ्रॉम JK अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईन या कॉलेजमधून. तर मला ह्याच्याबद्दल काही आयडिया नव्हती की कमर्शियल आर्ट काय असतं, त्याच्यातून काय तुम्हाला पुढे करिअर करायला मिळेल किंवा तुम्ही कुठे जॉब करू शकता किंवा कुठे स्वतःचं काहीतरी चालू करू शकता. मला काहीच आयडिया नव्हती. मला एकच माहिती होतं की मला असं डिरेक्शन हा शब्द घेऊन मी इथे आले होते. त्याची शॉर्ट स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी 11वी-12वी सायन्समधून केलं आहे आणि ही गोष्ट खूप लोकांना ज्या लोकांना मी भेटली आहे पहिल्यांदा आणि आमच्यामध्ये बद्दल चर्चा झाली तेव्हा मी शेअर केली होती. सो आय थॉट लाईक आपण याचा व्हिडिओ पण करू शकतो. तर मी 11वी सायन्समधून केली आणि मला 12वीला 67.57% मिळाले आणि तेव्हा माझं डोक्यात होतं की मला डॉक्टर व्हायचं आहे. कारण का आपल्याला कळत नसतं, आपल्याला सगळंच व्हायचं असतं. म्हणजे मला तरी की मला एकदा असं वाटायचं CID ऑफिसरच बनावं, कारण मी CID बघायचे. कधी वाटायचं की कुठेतरी अँकर बनावं, कधी वाटायचं एखाद्या सिरियलमध्ये मी काम करावं, कधी वाटायचं डॉक्टर व्हावं. तर माझं रोज बदलत राहायचं आणि एके दिवशी जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मला 67.57% मिळाले आणि घरचे असं आलं की एवढेच टक्के मिळालेत तुला, पुढे काय. त्यानंतर CET दिली, नीट दिली. नीटला काय मला नीट मार्क पडले नाहीत. सो आय वॉज लाईक मी तर काय ड्रॉप वगैरे घेत नसते. आणि तेव्हाच मी विचार करते तर करायचं काय. CETच्या मार्क्ससाठी मी थांबले होते. CETला मला पडले 70% आणि माझी एक मैत्रीण आहे, तिला JJला जायचं होतं. सो आम्ही दोघी बोलत होतो आणि तेव्हा ती मला एक गोष्ट बोलली की अगं मनू तू CET दे ना, तर तुला आर्ट डिरेक्शन करता येईल जर तू कमर्शियल आर्ट घेतलंस तर. आर्ट डिरेक्शन हा शब्द माझ्यासाठी नवीन होता. तेव्हा असं मला वाटलं की आर्ट डिरेक्शन म्हणजे डिरेक्शन. फिल्ममध्ये जातात तर डिरेक्ट करतात आणि मला ॲक्टिंग पहिल्यापासूनच आवडायची. ही गोष्ट ॲक्टिंग करणं, नाटकात काम करणं वगैरे हे मला पहिल्यापासून आवडायचं. सो लाईक ठीक आहे. आणि मी कन्व्हिन्स पण केलं घरच्यांना त्या गोष्टीसाठी. आणि आम्ही त्याच रात्री मुंबईला बसलो तेव्हा कळलं की CET वगैरे एक्झाम दिल्यानंतर गोष्टी होतात डिग्रीसाठी. आता सगळं भरलं आहे, म्हणजे आता कॉलेजेसला ॲडमिशन मिळणार नाही. ज्या बिल्डिंगमध्ये मी उतरलो होतो मामाकडे लोअर परेलला, त्या बिल्डिंगमध्ये एक मुलगा होता जो JJसाठी ट्राय करत होता. त्यांनी आम्हाला एक गोष्ट सजेस्ट केली, ती म्हणजे अशी की तुम्ही फाउंडेशनसाठी ॲडमिशन का नाही घेत. तर कमर्शियल आर्टचा डिप्लोमा जर तुम्हाला गव्हर्नमेंटमधून करायचं असेल तर फाउंडेशनचा कोर्स असतो, जो मी केला वसई विकासिनीमधून. वसई विकासिनीला मी सगळीकडे फॉर्म भरलेले, पण वसई विकासिनी जे वसईमध्ये आहे आणि मी राहायला विरारमध्ये होते. सो मला ट्रॅव्हलिंग सोपं जाईल आणि मला मुंबई नवीन होती. सो त्या दृष्टिकोनातून वसई विकासिनी लाच ॲडमिशन घ्यायचं आमचं असं ठरलं. मी तिथे ॲडमिशन घेतलं आणि त्यानंतर 1 वर्षाचा तो कोर्स होता. तिथे मला लक्षात आलं की अरे खूप प्रॅक्टिस करावी लागेल, कारण का 8वी नंतर आमचा ड्रॉइंग सब्जेक्ट बंद झाला होता. सो ड्रॉइंगचा आणि माझा संबंध संपलेला. ड्रॉइंग तर मला आवडायचं पण जमत नव्हतं करायला. पर्स्पेक्टिव्ह नावाचा सब्जेक्ट असतो, त्याच्यानंतर नेचर ड्रॉइंग असतं, ऑब्जेक्ट ड्रॉइंग असतं, त्याच्यानंतर लाईव्ह स्केचिंग असते, पोर्ट्रेट्स असतात. या अशा वेगवेगळे सब्जेक्ट्स. 3D मॉडेलिंग असतं जे आपल्याला बनवायचे असतं 3D. तर मला सगळ्यातच असं की अरे बापरे मी इथे येऊन चूक केली की काय. कारण का पहिल्या दिवशीच जेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही इथे का आलाय, तेव्हा मी म्हटलं मला फिल्म लाईनला जायचं आहे आणि मला ॲक्टिंग आवडते म्हणून मला डिरेक्शन करायचं. तेव्हा ते सर मला म्हणाले अगं पण ते डिरेक्शन वेगळं, हे डिरेक्शन वेगळं, तू इथे जे आहे ना ते आर्ट डिरेक्शन आहे आणि तू जे म्हणतेस ते डिरेक्शन वेगळं आहे, जिथे ॲक्टिंग रिलेटेड शिकवतात आणि आपण जे बोलणार ते आर्ट डिरेक्शन, ते सेट डिझाईन कसं करतात ते वेगळं असतं. आणि मी शॉकमध्ये गेले की अरे बापरे मी चुकीच्या ठिकाणी आले की काय.
पण नंतर म्हटलं की नाही, आता आलो तर मागे नाही हटायचं. मग 1 वर्षाचा तो कोर्स केला. त्याच्यानंतर CET पण दिली. तर फाउंडेशनचा एक फायदा असा झाला की माझं ऑब्जेक्ट आणि नेचर खूप चांगलं झालं, आणि तेच आपल्याला एंट्रन्सला असतं CETला. तर त्याच्यामुळे मला ऑब्जेक्ट नेचरला चांगले मार्क पडले, आणि मला CETला पडले 125.25 पॉईंट 125.25. सो माझं मी ओपन, सो म्हणजे सोडून दिला विषय. मी म्हटलं ठीक आहे चला. पण मी डिप्लोमासाठी मी एलिजिबल झाले, आणि मला JK कॉलेज मिळून गेलं. तिथे 4 वर्षाचा कोर्स केला. त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट असे असतात की नेचर ड्रॉइंग नसतं, ऑब्जेक्ट ड्रॉइंग, ॲडव्हर्टायझिंग थिअरी असते, ॲडव्हर्टायझिंग प्रॅक्टिकल असतं. त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्टिव्स असतात लास्ट इयरला. त्याच्यानंतर ग्राफिक डिझाईन सब्जेक्ट असतो. त्यानंतर कॅम्पेन्स असतात. मग त्याचे वर्ष एंडला एक्झिबिशन होतं, कॅम्पेन्सचं होतं, इलेक्टिव्हचं होतं. आणि लास्ट इयरला माझं इलेक्टिव्ह फोटोग्राफी होतं, आणि फोटोग्राफी इलेक्टिव्ह घेतल्यानंतर 4 वर्ष कोर्स झाल्यानंतर मी ॲज अ ग्राफिक डिझायनर जॉबला लागले, आणि एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये. आणि तिथे मी 1 वर्ष 8 महिने जॉब केला. त्यानंतर मी तिथला एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मी म्हटलं की आता काहीतरी वेगळं करूया, कारण आपण एकच गोष्ट करतोय, वेगळे पण काही मिळत नाही त्याच्यामध्ये करायला. सो आय डिसाइडेड टू जॉईन अ डिझाईन स्टुडिओ, आणि आता मी रिसेंटली एका डिझाईन स्टुडिओमध्ये काम करते. पण ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट कळली की इथे तुम्हाला तुमचं पर्स्पेक्टिव्ह खूप चेंज करावा लागतो. इथे तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स विचार करावा लागतो. कुठलीच गोष्ट अशी सरळ सरळ दाखवता येत नाही. तिथे तुम्हाला काहीतरी हटके करावं लागतं, कारण का हे आर्टिस्टिक माइंड आहे. आणि मला फार मजा आली गोष्टी करताना. सुरुवातीला कठीण गेलं, त्याचं कारण असं की काहीच माहिती नव्हतं की काय फील्ड आहे, कसं आहे. तर खूप लोकांना ह्याबद्दल माहिती नसतं, कारण मी सुद्धा दापोलीतून आले, तिथे कोणी कमर्शियल आर्ट केलेलं नाही आहे. कमर्शियल आर्ट आणि फाईन आर्ट 2 वेगळे विषय असतात, हेही माहिती नव्हतं. मग लोकांना असं वाटतं की JJमध्ये गेल्यानंतरच तुम्ही त्या गोष्टी शिकता, असं नाही आहे. त्यासाठी थोडं स्टडी करावं लागतं, थोडं रिसर्च करावं लागतं, 4 ठिकाणी फिरावं लागतं. आम्ही सुद्धा एक दोघांना विचारून, मग जेव्हा मी फाउंडेशन करत होते तेव्हा मला 4 गोष्टी कळल्या की ह्याचेही वेगवेगळे कॉलेजेस आहेत. त्यानंतर मला असं कळलं की अजूनही खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या करिअर ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे तुम्ही आर्ट डिरेक्शन करू शकता, फिल्म लाईनसाठी जाऊ शकता सेट डिझाईन करण्यासाठी. त्यानंतर मी डिझाईन स्टुडिओमध्ये काम करू शकता. त्यानंतर तुम्ही कॉर्पोरेटमध्ये करू शकता, तिथे स्वतःची एक ग्राफिक वेगळी टीम असते, ते ग्राफिकली काम करतात. सो अजून बरंच वास्ट इंडस्ट्री आहे ही, जिथे खूप स्ट्रगल आहे, खूप क्रिएटिव्ह लोकं आहेत, आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्टिस्टिक माइंड असलेली माणसं आहेत. सो इथे तुम्हाला पैसे किती मिळतात त्यापेक्षा तुम्ही किती क्रिएटिव्ह आहात ही गोष्ट खूप मॅटर करते. आणि मला इथे जाणवतं की येस, आपल्याला क्रिएटिव्ह असणं फार गरजेचं आहे, आणि मुळात तुम्ही ट्रेंडिंगला असणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ट्रेंड फॉलो करताय की नाही. जर तुम्ही त्या ट्रेंडमधून बाहेर पडलात, फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला आता AI येत नसेल, तुमचे जॉब्स जाऊ शकतात काही ठिकाणे सोडली तर, काही जागा सोडल्या तर, जिथे AIचा वापर होत नाही. पण तुम्हाला बेसिक AI यायलाच पाहिजे. फॉर एक्झाम्पल ChatGPT असेल, जेमिनाय असेल, प्रॉम्प्ट टाकणं असेल, हे यायलाच लागतं. नाहीतर आपले जॉब्स खतरेमध्ये बोलते, आपले जॉब्स धोक्यामध्ये असू शकतात. त्याच्यामुळे एक तर गोष्ट आहे. पण तुम्ही जर डिझाईन स्टुडिओमध्ये करत असाल किंवा तुम्ही आर्ट डिरेक्शनमध्ये करत असाल तर थोडा फरक पडतो. म्हणजे त्याच्यामध्ये थोडं तफावत आहेत गोष्टींमध्ये. पण इथे मी एकच गोष्ट आहे की क्रिएटिव्ह असणं फार गरजेचं आहे, आणि थिंक आउट ऑफ द बॉक्स. सो ही माझी जर्नी होती. मी शॉर्टमध्ये सांगितले. त्याचं कारण असं की 4 वर्षाचं मी कसं सांगू, पण मग भविष्यात नक्कीच मी त्यातलेही काही गोष्टी शेअर करेन की मी फोटोग्राफीच का घेतली, फोटोग्राफीच का इलेक्टिव्ह घेतलं, इलस्ट्रेशन का नाही घेतलं, तो एक सब्जेक्ट असतो, टायपोग्राफी का नाही घेतलं, ह्याचेही मी गोष्टी तुमच्यावर शेअर करेन. पण जर तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून माहिती हवी असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. ठीक आहे, बाय बाय, थँक्यू.